परवाच्या 2 दिवसापूर्वी या ठिकाणी माननीय या लोकसभेचे खासदार त्या ठिकाणी आले होते नारायणराव राणे आणि त्यांनी एक प्रेस घेतली. त्यामध्ये अणुऊर्जा प्रकल्पाला कोण विरोध करेल त्याला आमचा विरोध राहील, त्याला धमकवण्याचं काम म्हणजे देवगडवासियांना धमकवण्याचं काम त्या ठिकाणी प्रेसमधनं त्यांनी ती वार्ता केली. खरं म्हणजे त्या अणुसंदर्भात म्हणजे पालकमंत्र्यांनी नंतर दुसरे कालच येऊन प्रेस घेतली की हा अणुऊर्जा प्रकल्पासारखा कुठचाही प्रकल्प अजून शासनाने कोणी मंजूर केलेला नाही आणि तो कुठे होतो आहे हे आम्हाला पण माहिती नाही. तुम्ही व्हॉट्सअपवर वाचून फक्त हा प्रकल्पाला विरोध, ग्रामसभेत विरोध करता, सभा घेता, अशावरती आक्षेप नोंदवला काल. म्हणजे यांच्याच घरामध्ये आणि हे BJPचे एक खासदार आणि एक आमदारामध्ये 2 भूमिका आढळल्या गेल्या. एक प्रकल्पाच्या बरोबर त्या ठिकाणी भूमिका घेतात आणि एक जण आहेत त्याला माहितीच नाही आहे की हा प्रकल्प येतो आहे. खरं म्हणजे मी तुमच्या माध्यमातून मी लोकांना दाखवू इच्छितो की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हे MOU साईन केलेले आहेत आणि MOU साईन केलेल्याचं या ठिकाणी फोटो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो या ठिकाणी 3 ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्पाचं त्यांनी MOU साईन केलेले आहेत. त्याच्यावर जवळजवळ 4,50,000 करोड एवढा जवळजवळ त्या ठिकाणी मोठा प्रकल्प त्या 3 ठिकाणी कोकणामध्ये येत आहे. त्याच्यामध्ये शेवटच्या पानावरती त्यांनी म्हटलेलं आहे की NTPC लिमिटेड MOUवर न्यूक्लिअर पॉवरचा जो प्रोजेक्ट त्यांनी साईन केलेला आहे तो देवगड इन सिंधुदुर्ग अशा पद्धतीने त्यांनी हा साईन केलेला प्रोजेक्ट आहे. म्हणजे जर MOU सादर केलेले जर इथल्या पालकमंत्र्यांना जर माहिती नसतील तर काय माहिती आहे. खरं म्हणजे काही फोटो पण त्या ठिकाणी आहेत, तुम्हाला फोटो पाठवेन की जवळजवळ 3-4 महिन्यापासून हे सर्वेक्षणचं कामसुद्धा, भूसर्वेक्षणचं कामसुद्धा या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्यामध्ये बोर मुणगेच्या इथे, हिंद्याच्या इथे त्या ठिकाणी बोर मारला गेला, त्याच्यावरती नंबर टाकले गेले आणि हे सर्वेक्षण चालू केलं गेलं. म्हणजे त्यांनी एक जागा पण ठरवलेली आहे आणि ती जागा ठरवल्यानंतर MOU साईन होतात. कुठेही जागा ठरवल्यानंतर काही MOU साईन होतात आणि अणुऊर्जा प्रकल्पाचे MOU त्या पद्धतीने जागा ठरवल्यानंतर म्हणजे देवगड त्यांनी तालुका टाकलेला आहे पण जागा ठरवल्यानंतर MOU प्रकल्पाचे MOU साईन झालेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः ते MOU साईन केलेले आहेत आणि अशा अनुषंगाने एक जण येऊन अणुप्रकल्पाच्या विरोधात कोण आवाज उठवेल त्याला धमकावत आहे आणि एका ठिकाणी पालकमंत्री म्हणतात की मला काहीच माहिती नाही, या प्रकल्पाबद्दल तुम्ही खोटी अफवा पसरवू नका, अशा पद्धतीची भाषा या ठिकाणी ते करतायत. खरं म्हणजे ज्या दिवशी पहिल्या दिवशी जेव्हा खासदार साहेबांनी या ठिकाणी धमकवलं त्यावेळी तुम्हाला माहिती असेल की अणुऊर्जा प्रकल्प देवगडमध्ये एक ग्रुप तयार झालेला आहे, व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती खूप प्रकारचा विरोध या खासदार महोदयांना झाला. हा प्रकल्प होतो आहे म्हटल्यावर त्यांची बातमी पडल्यावर आणि ती शमवण्यासाठी, तो विरोध शमवण्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती ह्यांची पण लोकं आहेत. जवळजवळ ज्या ग्रामसभा घेतलेली होती, देवळामध्ये जी सभा झालेली होती त्या ठिकाणी ह्यांचेच लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी गेलेले होते आणि हा विरोध बघून काल ही प्रेस या ठिकाणी गेलेली होती. एकाने करण्याच्या बाजूने निर्णय द्यायचा, एकाने धमकवायचं की प्रोजेक्ट कसं काय तुम्ही प्रोजेक्टला विरोध करू शकता, अशा पद्धतीने एकाने भूमिका घ्यायची आणि एकाने ती मावळा घ्यायची. तुम्हाला एक उदाहरण आठवत असेल की सिंधुदुर्गामध्ये आसगावमध्ये खनिकर्माचा विषय होता. इथल्या पालकमंत्र्याला किंवा प्रशासनाला विचारल्याशिवाय कुठचाही सर्वे आधी होत नाही. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी सर्वे चालू होता, भूसंपादनाचा सर्वे चालू होता, मोजणीचा सर्वे चालू होता. त्यानंतर आसगाव नागरिकांनी, तिथल्या ग्रामस्थांनी विरोध केला, मोठ्या प्रमाणात विरोध केला. त्यावेळी पालकमंत्र्यांचाच एक माणूस तिथे जाऊन सर्वे करत होता, प्रशासन त्याला साथ देत होतं आणि दुसऱ्या दिवशी एवढा विरोध होता म्हटल्यावरती पालकमंत्र्यांची भूमिका शमली. त्या ठिकाणी हा विरोध झाला म्हटल्यावर त्या ठिकाणी त्यांनी भूमिकाच बदलली.
आणि विधिमंडळाचं त्या ठिकाणी पावसाळी अधिवेशन चालू होणार असतं आणि त्यावेळी मोर्चा निघेला आसगावातनं सावंतवाडीतनं, म्हणून त्यांनी भूमिका बदलली आणि तिथे जाऊन फक्त त्या लोकांना सांगितलं कोण आहे तुमच्याबरोबर, आम्ही आहोत. म्हणजे एवढा भूमिका बदलणारा, म्हणजे सरड्यापेक्षा रंग बदलणारे या जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी आहेत. त्यामुळे अणुऊर्जा प्रकल्पाला ह्यांचं समर्थन आहेच, कारण ज्या पद्धतीने खासदारांनी देवगडवासियांना धमकवलं आहे त्यामुळे अणुऊर्जा प्रकल्पाला सुद्धा त्यांचं समर्थन आहे. त्या आसगावमध्ये सुद्धा त्यांचा छुपा त्याच्यामध्ये आहे. लोकांचा विरोध झाल्यावरती ते मवा भूमिका घेतात. त्याच पद्धतीने अणुऊर्जा प्रकल्पाला ज्या दिवशी हिंदे आणि मुनग्यांचा विरोध व्हायला लागला त्यावेळी मवाळीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. पण एवढंच मी सांगेन की हे फसवे पालकमंत्री आहेत, हे फसवे पालकमंत्री आहेत. ज्या दिवशी अशा प्रकारची भूमिका ते घेतात त्यावेळी त्यांना तो प्रकल्प करायचा असतो. आणि देवेंद्र फडणवीसच्या विरोधात ते जाणार आहेत का, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाणार आहेत का? त्यांना जर एवढी हिंमत असती तर त्यांनी स्वतःचा स्वाभिमान पक्ष टिकवला असता आणि त्या ठिकाणी ते लढले असते BJPच्या विरोधात. पण BJPच्या विरोधात आणि फडणवीसांच्या विरोधात जायची भूमिकाच किंवा जायचं धाडस यांमध्ये नाही आहे. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी BJPमध्ये आपला पक्ष विलीन केला आणि आजही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जायची भूमिका ते घेणार नाहीत. मुख्यमंत्री जे सांगतील ते त्या पद्धतीने देवगडच्या माथी मारण्याचा अणुऊर्जा प्रकल्प ते काम करतील. कारण ह्यामध्ये मी एक देवगडवासियांना पण विचारू इच्छितो की अतिशय एका कुटुंबाकडे पूर्ण अधिकार या जिल्ह्याचे, एका कुटुंबाकडे पूर्ण सगळी अथॉरिटी, दोन आमदार कुटुंबातले, एक खासदार कुटुंबातला, अशी राक्षसी ताकद ज्यावेळी एका कुटुंबाला मिळते त्यावेळी कोण विचारणार असतं त्यांना? हम करे सो कायदा या पद्धतीने हे राणे कुटुंब या जिल्ह्यामध्ये वागत आहे. प्रकल्प आणायचा असेल तर मी आणणारच आणि तो नाही आणायचा असेल तर मी नाहीच आणणार, अशा पद्धतीने आहे. त्यामुळे जेव्हा एखाद्याला राक्षसी ताकद मिळते त्यावेळी काय प्रकार घडतो हा लोकांनी सुद्धा सिंधुदुर्गवासीने समजून घेण्याची गरज आहे. ज्या दिवशी एवढी राक्षसी ताकद दिल्यानंतर, एखाद्याला डोक्यावर घेतल्यानंतर, इथल्या कोकणवासियांना, इथल्या देवगडवासियांना जेव्हा एखाद्याला डोक्यावर घेऊन नाचतात त्यावेळी त्याला जमिनीवर आणण्याची सुद्धा त्यांच्यामध्ये हिंमत असते आणि ती त्यांनी दाखवली पाहिजे. कारण अशा प्रकारचे प्रकल्प ज्यावेळी तुम्ही राक्षसी, कारण ह्यांना माहिती आहे हे प्रकल्प कोणाचे आहेत, अदानी आणि अंबानीचे प्रकल्प आहेत. आणि अदानी आणि अंबानी काय असेच प्रकल्प आणत नाहीत, ते लोकप्रतिनिधींना पैसे देतात इथे येण्यासाठी, प्रकल्प येण्यासाठी, आणि हेच पैसे घेऊन मतदारांना आमिष दाखवून त्यावेळी जे काय होईल ते बघायचं. अशा पद्धतीने ही राणे कुटुंबियाची आणि आता BJPची ही भूमिका आहे. आपला आमदार, आपला खासदार पडू शकत नाही, आपल्या आमदाराचं काम कोणीही वाकडं करू शकत नाही, आपल्या पालकमंत्र्याचं आणि कोणीही वाकडं करू शकत नाही, मतदारसुद्धा राजा वाकडं करू शकत नाही, अशा भूमिकेत हे कुटुंब BJP या ठिकाणी जिल्ह्यामध्ये गेलेलं आहे. त्यामुळे ह्याला मी हिंदे आणि ज्या ठिकाणी देवगडवासियांना आवाहन करेन की आम्ही तुमच्यावर रस्त्यावरची लढाई लढायला तयार आहोत. त्या ठिकाणी तुम्ही ज्या दिवशी रस्त्यावर उतरेल त्यावेळी शिवसेना म्हणून तुमच्या पाठीशी आम्ही सर्वजण उभे राहू. कारण आम्हाला पर्यावरण विरोधी प्रकल्प नको आहे. पर्यावरणपूरक प्रकल्प आणा ना. तर पर्यावरणपूरक प्रकल्प तुम्ही आणू शकता. आंबा संशोधन केंद्र कुठे आहे इथे? जो हापूस या ठिकाणी देवगडचा हापूसचा राजा म्हणून, आंब्याचा राजा म्हणून जो ओळखला जातो, त्याच्यासाठी संशोधन केंद्र आहे का? त्याचं मार्केटिंग पॉलिसी त्यांनी बनवली आहे का? एवढा मोठा भाग हा एक नंबर, जगामध्ये एक नंबर असलेला आंबा, त्याची मार्केटिंग करतायत का ते? त्याच्यासाठी संशोधन करतायत का? त्या आंबा बागायतदारांनी, आज काजू बागायतदारांनी ज्यावेळी नुकसान भरपाई मागितली त्यावेळी सुद्धा तोंडाला पानं पुसण्याचं काम या पालकमंत्र्यांनी केलं. ज्या दिवशी पहिला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला त्यावेळी त्यांनी सांगितलेलं परत एकदा रस्त्यावर उतरायची तुम्हाला गरज लागणार नाही, आणि तोंडाला पानं पुसून 21,000 हेक्टरी याच पद्धतीने नुकसान भरपाई आतापर्यंत पण जाहीर आहे. आणि आता ते डंकी बजवत आहेत की आम्ही 21,000, ही जी 21,000ची पण मिळालेली आहे नुकसान भरपाई, ते आंबा बागायतदारांचं जे आंदोलन झालं त्याला सरकारला झुकवलं त्यांनी, आणि त्यानंतर ती 21,000ची या ठिकाणी आंबा नुकसान भरपाई त्या ठिकाणी मिळालेली आहे. हे कोणाचं श्रेय नाही आहे, कुठच्या लोकप्रतिनिधी श्रेय नाही आहे, त्या मोर्चाचं श्रेय आहे.
आंबा बागायतदार रस्त्यावर उतरले म्हणून तेवढी नुकसान भरपाई मिळाली आणि अजूनही ते लढतायत, अजूनही त्यांना जास्तची नुकसान भरपाई पाहिजे, पण कुठे लक्ष देत आहेत? कोण लोकप्रतिनिधी ते लक्ष देतो आहे? खरं म्हणजे ह्याला सगळ्याला एकच पर्याय या ठिकाणी दिसतो की एवढी ज्यावेळी तुम्ही बघता की पालकमंत्र्यांची भूमिका कशी आहे, आता मुख्यमंत्र्यांची पण त्यांच्या गुरूंचीच किंवा त्यांच्या बॉसची भूमिका कशी होती? पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस म्हणाले होते वेगळा विदर्भ झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. तीच भूमिका यांची आहे, फसवायचं लोकांना फक्त, बाकी काही करायचं नाही, फसवायचं. आंबा बागायतदारांना फसवलं, आज अणुप्रकल्प ऊर्जा ज्या ठिकाणी होतोय त्या ठिकाणी ते फसवत आहेत, आसगाववाल्यांना फसवत आहेत, प्रकल्प आणणारच नाही अशा पद्धतीची भूमिका ते घेत आहेत. पण कधी प्रकल्प आणून डोक्यावर बसवतील? कारण ह्यांना प्रकल्पाला विरोध करण्याची यांच्या ताकद नाही आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतील त्या पद्धतीने यांना वागावं लागेल पुढे याच्या पुढे. त्यामुळे ज्या ठिकाणी लोकांवरती अन्याय होईल, ज्या ठिकाणी लोकांवरती या ठिकाणी असं आरक्षण लादलं जाईल, अणुऊर्जा प्रकल्प लादला जाईल लोकांवरती, त्यावेळी मात्र शिवसेना त्यांच्यामध्ये सहभागी होईल आणि त्यामध्ये ठाम विरोध या ठिकाणी करेल, या ठिकाणी मी सांगतो.